महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी 20 एप्रिल रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून यांचा हा दौरा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे। उद्या होणाऱ्या दौऱ्याविषयीची माहिती पश्चिम महाराष्ट्र जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांनी दिली आहे। या दौऱ्याची सुरुवात दुपारी होणार असून हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे हे अंगापूर येथे दाखल होणार आहेत। 4 वाजता अंगापूर येथील प्रसिद्ध श्री आत्मगजानन मंदिर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। यानंतर अंगापूर पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे। यानंतर सातारा शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बैठक संपल्यानंतर संध्याकाळी सातारा येथील गांधी मैदान येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असून या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे। या सभेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती शरद कनसे यांनी दिली। पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 20 तारखेला सातारा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये अंगापूर या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रम गणपती दर्शनाचा या कार्यक्रमाला ते दुपारी येणार आहे। त्यानंतर एक 5च्या दरम्यान एक आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पक्षाची एक आढावा बैठक, या बैठकीला सुद्धा स्वतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होणार आहे आणि त्यानंतर गांधी मैदानावरती शिंदे साहेबांची एक मोठी जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या क्षेत्रातून जे आमचे जे काही पक्षाचे उमेदवार जे निवडून आलेले आहेत, नवनिर्वाचित उमेदवार आहेत, त्यांचा शिंदे साहेबांच्या वतीने एक त्यांचा तिथं सत्कार होईल, सन्मान होईल। त्यानंतर सर्व जिल्ह्याच्या वतीनं शिंदे साहेबांचा एक सत्कार त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर शिंदे साहेबांची जाहीर मोठी सभा होईल। मी या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शिवसैनिकांना, बंधू भगिनींना विनम्र विनंती करतो की शिंदे साहेबांचे भव्य विचार ऐकण्यासाठी 20 तारखेला सायंकाळी 6 वाजता गांधी मैदान या ठिकाणी आपण सर्व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। तुमच्या घरात लक्ष्मी देवीसह अन्नपूर्णेचा वास असो, प्रत्येक विचारांमध्ये देवी सरस्वतीची साथ असो, संरक्षण करण्यास आसपास देवी दुर्गेचा वास असो, तसाच आई वडिलांचा आशीर्वाद असो, त्यांच्या पुण्याईनं जीवन जाई उजळणी, येई सुख समृद्धी आणि लाभ जीवनी, बंधुभाव वाढे जनमनी। आपणास व आपल्या परिवारास सातारा न्यूज कडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा।